कालर शिंदे पाटील 5 सप्टेंबर शिक्षक दिन 16 वर या ठिकाणी जमलेले आहेत। सर्वप्रथम कर्मवीर सर्व विभागाचे अध्यक्ष तसेच सदस्य, त्याचप्रमाणे कैलासराव सदाफळ माजी नगराध्यक्ष, मोहनरावजी सदाफळ माजी संचालक, राजेंद्र बावके, ईश्वर शेठ टाकी साहेब, रामचंद्र दादा बोटे पाटील, लक्ष्मणराव गोरडे पाटील, त्याचप्रमाणे सौ विमलताई अगवान जिल्हा परिषद सदस्य, सौ प्रभाताई दंडवते सदस्य स्थानिक स्कूल कमिटी, भगवानराव टिळेकर, रवींद्र सदाफळ आणि या पदवीधर मतदारसंघाचे समन्वयक तुरकरे साहेब यांनी डॉक्टर तांबे साहेबांकडून या आपल्या शारदा शैक्षणिक संकुलातील कन्या विभागाला एक 1.5 लाख रुपये किमतीचा एलसीडी दिला। त्याबद्दल मी ताईंचे या ठिकाणी आभार मानतो, ताईंना धन्यवाद देतो। तसेच आपल्या विद्यालयातील मुख्याध्यापिका ब्राह्मणे मॅडम, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, तसेच आमच्या या शारदा शैक्षणिक संकुलासाठी नेहमी कोणताही कार्यक्रम असेल तर पत्रकार बंधू जे आपण येत आहेत त्यामध्ये गायकवाड साहेब असतील, इतर सर्व पत्रकार साहेब असतील, तर सर्व पत्रकार, ग्रामस्थ आणि ज्यांचा नामोल्लेख राहिलेला असेल असे सर्व पाहुणे या ठिकाणी अविनाशजी दंडवते संस्थान शिर्डी संस्थानचे सदस्य आहेत, त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। आणि जर माझ्याकडून एखादा नामोल्लेख राहिलेला असेल तर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि थोडं प्रास्ताविकाला या ठिकाणी सुरुवात करतो। तर पहा, 1956च्या पूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर या राहता गावामध्ये फक्त लोकल बोर्डाची इयत्ता 7वी पर्यंतची शाळा होती आणि या ठिकाणी जे आपले गोरगरीब या परिसरातील विद्यार्थी असतील त्यांच्या शिक्षणाची सोय म्हणजे 7वी नंतर पुढील शिक्षण कशा पद्धतीचं व्हावं, आपल्याला या 7वी नंतर या राहत्यामध्ये शिक्षणाची दुरावस्था होती, सोय नव्हती आणि म्हणून या ठिकाणी आपले आजचे आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतो असे कैलासवासी कालर शिंदे पाटील यांनी त्यांचे जे सहकारी आहेत यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी विचार विनिमय केला आणि एखादी शाळा जर आपण या राहत्यामध्ये 7वीच्या पुढे सुरू करता आली तर त्यांनी या ठिकाणी त्यांचा निश्चय केला आणि सर्व सहकार्याशी चर्चा करून त्यावेळी भाऊंनी आपले कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी हा महाराष्ट्र पिंजून काढून बहुजनांच्या मुलांसाठी या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून त्याचे महाराष्ट्रभर जे अनेक विद्यालय आहेत असे आपले कर्मवीर भाऊराव पाटील यांना भाऊंनी या ठिकाणी राहता या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी भाऊराव पाटलांच्या विनंतीला यांनी आपल्या भाऊंच्या विनंतीला पाटलांनी मान दिला आणि कर्मवीरांना राहत्यास मुक्कामी आले आणि ज्यावेळेस ते मुक्कामी आले आणि त्यानंतर या आपल्या शारदा शैक्षणिक संकुलाची ही मुहूर्तमेढ रोवली गेली आणि एक रयत शिक्षण संस्थेचं एक छोटस विद्यालय त्या काळी या ठिकाणी सुरू झालं। तर तो दिवस होता 10 जून 1957। 10 जून 1957 इयत्ता 8वीचा वर्ग या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये सुरू झाला आणि नवीन वर्ग सुरू झाल्यानंतर या ठिकाणी आता कुठं सुरू करायचा तर डॉक्टर रघुनाथराव राक्षे यांच्या जागेमध्ये चटईचा बांबूच्या चटईच्या खोल्या केल्या आणि त्या ठिकाणी तो वर्ग भरू लागला आणि मग जागेची वरचीवर अडचण भासू लागली, नैसर्गिक तुकडीने वर्ग वाढत गेले आणि त्यानंतर मग आपले या गावातील दानशूर व्यक्तिमत्व कैलासवासी रतनलाल टाकी यांनी स्वतःची 31 गुंठे या ठिकाणी जमीन विद्यालयास मोफत दिली। तर त्यांचेही मी या ठिकाणी धन्यवाद मानतो। परंतु कालर शिंदे पाटलांनी ती या ठिकाणी जे कार्य केलं शारदा संकुलासाठी तर
एक गोष्ट अशी झाली की गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कैलासवासी बांधवराव दंडवते यांच्या प्रेरणेतून वाढदिवसानिमित्त भाऊंना 75,000 रुपयांची देणगी देण्याचं ठरलं कारखान्यातर्फे. आणि त्याच वेळेस आपलं या विद्यालयाचं काम चालू होतं. विद्यालयाला आर्थिक मदतीची गरज होती आणि कैलासवासी काल शिंदे पाटलांनी सांगितलं की नाही, ही जी माझी आलेली देणगी आहे ही विद्यालयाच्या या इमारतीच्या कामासाठी मी वापरण्यात येतो आहे. अशा पद्धतीचं भरीव असं काम काल शिंदे पाटलांनी त्या काळात या विद्यालयासाठी केलेलं आहे. आणि ज्या शैक्षणिक कार्याची सुरुवात भाऊंनी स्वतः वाहून घेतली, त्यांनी स्वतः गोरगरिबांच्या मुलांसाठी या ठिकाणी पूर्ण आयुष्य खर्च करून या विद्यालयाला भरभराटीला नेलं. असे त्यांचे निर्वाण या दिवशी झाले. तो दिवस 5 सप्टेंबर 2005 हा होता. तर नागरिकांनो, या ठिकाणी आपण कैलासवासी काल शिंदे पाटील यांची या रयत सेवकांना, या राज्यामधील नागरिकांना या 5 सप्टेंबरची प्रकर्षाने जाणीव होती. आणि हाच तो त्यांचा दिवस की त्या ठिकाणी भाऊंची स्मृती या रयत संकुलाला आल्याशिवाय राहत नाही. शारदा संकुलातर्फे मी सर्वांचं या ठिकाणी मनोपूर्वक असं स्वागत करतो. आणि या ठिकाणचं त्याचप्रमाणे एक गोष्ट राहिली की आपल्या शारदा संकुलाचे आदरणीय मार्गदर्शक रमेश भाऊ शिंदे पाटील तर हे विद्यालयाला नेहमीच मोलाचं असं सहकार्य करतात. आणि रमेश भाऊ एक उच्च पदस्थ अधिकारी असून सुद्धा आपल्याला या ठिकाणी ऑफिसच्या कामकाजाबाबतची माहिती असो, अडचण असो, तेच आर्थिक मदतीची अडचण असो, ग्रामस्थांची अडचण असो, सतत आपल्या अडचणीसाठी या विद्यालयाला ते रमेश भाऊ वेळ देतात. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि प्रास्ताविक सांगतो. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या सौ दुर्गाताई सुधीरजी तांबे मॅडम या आजच्या आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत, प्रमुख पाहुणे आहेत. त्या नगराध्यक्ष संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत. मॅडमचं शिक्षण हे BA पर्यंत पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांचं जर कार्य पाहिलं तर जय हिंद विचार मंच संगमनेर याच्या ते अध्यक्ष आहेत. नगराध्यक्ष पदाचं जर पाहिलं तर प्रथम ज्यावेळेस शासनाने सुरू केलं होतं की लोक नियुक्त म्हणजे सर्व लोकांमधून नियुक्त असे नगराध्यक्ष करण्याचं ठरवलं, त्यावेळेस मॅडम ह्या पहिल्या लोक नियुक्त नगराध्यक्ष या संगमनेर तालुक्याच्या त्या नगरपालिकेच्या झालेल्या आहेत. संचालिका जर पाहिलं तर त्यांनी भरपूर असं काम केलंय. सह्याद्री बहुजन विकास समाज संगमनेर यांच्या संचालिका आहेत. मूकबधिर विद्यालय असो, मतिमंद विद्यालय असो, समता विचार व्यासपीठ संगमनेर, संगमनेर शहराच्या आदरणीय दुर्गाताई या 15 वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी या संगमनेर नगरपालिकेची धुरा सांभाळलेली. सामाजिक कार्यामध्ये त्यांचं महिला आणि युवकांसाठी त्यांनी 2100 बचत गटाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे संगमनेर नगरपालिकेमध्ये त्या काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि 150 वर्षाच्या इतिहासामध्ये संगमनेरच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेविका आणि प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तिसऱ्यांदा मॅडम या आपल्या संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी स्वच्छ आणि सुंदर असं संगमनेर करण्याचं ठरवलं. त्याबद्दल त्यांनाही त्या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेले आहेत. आता पुरस्कारामध्ये जर पाहिलं तर भरपूर मॅडमचे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये थोडेफार सांगतो मी. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान पुणे यांनी त्यांना स्वामी विवेकानंदांचा पुरस्कार दिलाय. माई गुजराती पुरस्कार सुद्धा मॅडमला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जाणीव संस्था नाशिक यांचा जाणीव पुरस्कार मिळालेला आहे. तेजस्वनी पुरस्कार हा संगमनेर महिला मंचातर्फे मिळालेला आहे. विलासराव देशमुख शिक्षण संस्था बुलढाणा यांच्याकडून सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार ही मॅडमला मिळालेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सन 2014-15 या सालचा राज्यस्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सुद्धा मॅडमला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक उत्कृष्ट नगरपालिका यांचा पुरस्कार मॅडमच्या काळात नगराध्यक्षांच्या काळात त्यांना मिळालेला आहे. तर दुर्गाताई यांचा या ठिकाणी जे कार्य आहे ते उल्लेखनीय कार्य आहे, त्याबद्दल मी मॅडमचे धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्या राहत्याचे भूषण आणि आजच्या या आपल्या शारदा शैक्षणिक संकुलामधील कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य इंद्रभानचे डांगे सर अथवा डांगे सर जवळपास बऱ्याच जणांना परिचित आहेत. अतिशय उत्कृष्ट असं सरांचं कार्य आहे. संस्थापक प्रीती सुधाजी इंटरनॅशनल स्कूल जे महाराष्ट्रामध्ये परिचित आहे असं आपलं स्कूल या राहत्यामध्ये आहे. त्या राहत्याच्या संकुलाचे डांगे सर प्राचार्य आहेत आणि त्यांचा जर जन्म पाहिला तर 1952 रोजी दहेगाव या छोट्याशा खेड्यामध्ये सरांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबामध्ये सरांचा जन्म झाला. अतिशय हलाखीची घरची परिस्थिती असताना सुद्धा सरांनी अगदी शिक्षणाची या ठिकाणी शिक्षण सोडलं नाही. शिक्षण हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये चालू ठेवलं आणि वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचा जो घरचा परिस्थिती मोडकळीस आलेला जो संसार आहे हे सरांनी स्वतः खांब म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले आणि त्यांचा हा संसार आणि त्यांचं शिक्षण हे सरांनी खंबीरपणे पुढे घेतलं आणि सर अशा परिस्थितीत आर्थिक अडचणीमधून बीकॉम पर्यंत शिक्षण डांगे सरांनी पूर्ण केलं. आता विशेष म्हणजे डांगे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर डांगे सर ही शारदा संकुलाचे माजी विद्यार्थी आहे. त्याबद्दल आम्हाला सर आपला या ठिकाणी आम्हा सर्व सेवकांना आपला अभिमान आहे. 1973 साली सरांनी बाडोत्री या ठिकाणी एक खोली घेऊन डांगे क्लासेसची सुरुवात केलेली होती. आज सरांचं प्रीती सुधाजी इंटरनॅशनल स्कूल जे आहे ही शिक्षण संस्था नावारूपाला आली आणि डांगे पॅटर्न हा महाराष्ट्रामध्ये सध्या प्रसिद्ध आहे असे आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डांगे साहेब. त्याचप्रमाणे त्यांचं जर शैक्षणिक कार्यामध्ये पाहिलं तर सरांनी या शैक्षणिक संकुलासाठी माझे विद्यार्थी असल्यामुळे आणि त्यांची दानत ते नेहमी कोणतेही कार्य करत असताना सरांचं कार्य फार उल्लेखनीय असं असतं. सरांनी या विद्यालयामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये 1 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. सरांना आजपर्यंत जवळपास 22 पुरस्कार अत्यंत उत्कृष्ट असे 22 पुरस्कार डांगे सरांना मिळालेले आहेत. तर यानंतर या शारदा संकुलाच्या वतीने मी सरांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. त्यानंतर पुढचे नारायणरावजी कारले पाटील, माननीय नारायणरावजी कारले पाटील स्कूल कमिटी सदस्य आहेत. या संकुलासाठी कारले पाटलांचं मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे माजी चेअरमन आहेत गणेश सहकारी साखर कारखाना याचे माजी चेअरमन आहेत. सामाजिक कार्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी त्या काळात भरपूर सोडवलेले असे कारले पाटील साहेब. त्याचप्रमाणे लक्ष्मणराव गोरडे पाटील सचिव नरेश राऊत फाउंडेशन मुंबई राहता या ठिकाणी नरेश फाउंडेशनच्या वतीने लक्ष्मणराव गोरडे पाटलांनी भरीव असं कार्य केलं आणि विद्यार्थ्यांना MSc च्या माध्यमातून भरपूर असं सहकार्य सर करत आहोत. अशा पद्धतीने मी या ठिकाणी आपल्या पाहुण्यांचा परिचय थांबवतो. धन्यवाद.
सांगू इच्छितो की श्रोते सुद्धा रडले आणि परीक्षक सुद्धा रडले याच्या भाषणाने. एवढं भावनिक संसाराची जबाबदारी आमच्या बहिणीवर होती. इकडे भैया मी कोरडे शाळावाचून पोहोचताना येते. मी त्याला मी काँग्रेस कामाने विनंती करतो. पवार प्रतीक्षा कोमल शंकर सुप्रभात. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून येत तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळते सत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर. सुप्रभात. मी कुमारी लुटे रेणुका मनोज या शारदा संकुलाची विद्यार्थिनी आज आपणा सर्वांसमोर थोर स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी काल शिंदे पाटील यांच्याबद्दल बोलण्यासाठी इथे उपस्थित आहे. आज 5 सप्टेंबर 2022 आदरणीय काल भाऊंचा 17वा स्मृती दिन. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. शिक्षणास मानुनी सर्वस्व झटले जे रात्रंदिनी शिक्षणास मानुनी सर्वस्व झटले जे रात्रंदिनी कोटी कोटी प्रणाम त्या कर्मवीरांच्या चरणी. 1 ऑक्टोबर 1923 रोजी कारभारी लक्ष्मणराव शिंदे पाटील म्हणजेच काल शिंदे पाटील आणि आपल्या सर्वांचे आदरणीय लाडके भाऊ यांचा जन्म झाला. जन्म शेतकरी कुटुंबात झाला. परिस्थिती हालाखीची होती. घरी दुधाचा रतीब चालू होता. भाऊ स्वतः रतीब टाकायला जात होते. 4थी पर्यंत शिक्षण झाले व भाऊंना नोकरीची संधी चालून आली. भाऊ जेमतेम 4-5वीला असताना त्यांचे पितृछत्र हरपले व त्यांची जबाबदारी पडली ती त्यांच्या मातोश्री म्हणजेच बाईंवर. असे म्हणतात कुंतीच्या शब्दांमुळे महाभारत घडले. कुंतीच्या शब्दांमुळे महाभारत घडले. जिजाऊंच्या शब्दाखातर शिवरायांनी स्वराज्य उभे केले. जिजाऊंच्या शब्दाखातर शिवरायांनी स्वराज्य उभे केले. तसेच आमच्या बाईंच्या शब्दामुळे घडले ते थोर स्वातंत्र्य सेनानी काल शिंदे पाटील. भाऊंचे शिक्षण पूर्ण झाले व त्यांना नोकरीची संधी चालून आली. परंतु पारतंत्र्याचा काळ होता तेव्हा ब्रिटिशांची नोकरी करणे म्हणजे गुलामगिरी करणे असेच मानले जात होते. भाऊंनी बाईंना सांगितले की मला नोकरीची इच्छा आहे परंतु बाईंनी त्यांना नकार दिला. शेवटी भाऊ त्यांना धमकी देऊ लागले की मी विहिरीत उडी टाकन जर तुम्हाला नाही म्हटली तर. त्या माऊलीला भाऊंआधी 9 अपत्ये होती परंतु सर्व वारली होती. भाऊ एकुलते एक होते परंतु तरीही त्या माऊलीने देशापुढे आपल्या अपत्याला स्थान दिले नाही. बाईने त्यांना सांगितले की तू काय उडी टाकतो मी तुला विहिरीत ढकलवते कारण इंग्रजांची गुलामगिरी करणारा मुलगा मला नको. भाऊंचे डोळे उघडले. त्या काळी सहजानंद भारती यांचे राहत्यात वास्तव्य होते. भाऊ त्यांच्या सोबत राहू लागले. चावडीवर जाऊ लागले. जनमानसांचे प्रश्न सोडवू लागले. भाऊ म्हणजे चालते बोलते न्यायालयात झाले होते. राज्यातील नागरिक त्यांच्या समस्या घेऊन भाऊंकडे येत होते. मग त्या आर्थिक असतील किंवा पारिवारिक असतील सर्व समस्यांचे निवारण भाऊ करायचे व त्यांचा आदेश सर्वांना मान्य असायचा. त्या काळी भारतात असहकार चळवळ चालू होती व ती चळवळ राहत्यातही होती. भाऊंच्या नेतृत्वामध्ये ती चळवळ राहत्यात सुरू झाली. गडीमध्ये तेव्हा पोलीस स्टेशन होते. फौजदारांना ही बातमी पोहोचल्यावर त्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला व ही चळवळ थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु भाऊ व त्यांचे 22 सहकारी यांनी त्यांनाही मात केली. उभ्या चौकात तो फौजदार मारला त्यांनी व झाली सुरू ती नगरची स्वातंत्र्य चळवळ. त्यानंतर 6 महिने भाऊ व त्यांचे सहकारी भूमिगत झाले ते दंडकारण्यामध्ये व त्यानंतर त्यांनी 1-2 वर्षाचा कारावास सहन केला. त्या काळी त्यांना 100 रुपये दंड झाला. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाले. भाऊंची चळवळ व्यर्थ गेली नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाले तर ब्रिटिशांनी
परंतु आता वेळ होती ती भारताच्या जडणघडणीची आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते ती शैक्षणिक चळवळ. शैक्षणिक कार्य भाऊंचे शिक्षण त्यांनी शैक्षणिक कार्यामध्ये व्यस्त घालावे अशी स्वामी सहजानंद भारतींनी त्यांना कल्पना दिली. 10 जुलै 1957 रोजी या शारदा संकुलाची स्थापना झाली. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या सोबतीने व विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मदतीने आणि अनेक गावकऱ्यांच्या मदतीने ही शारदा शाळा सुरू झाली. त्या काळी फक्त होत्या त्या 2 खोल्या या शारदा संकुलाच्या व आज आहेत या 3 भव्य इमारती. 1 ऑक्टोबर 1923 ते 5 सप्टेंबर 2005 हा 82 वर्षाचा कालावधी. त्यात भाऊंचे अनेक असे प्रसंग आहेत ज्यातून आपल्याला कायमच प्रेरणा भेटते. आणि या 82 वर्षांमध्ये त्यांनी इतके कार्य केले की ते आज फक्त 80 नव्हे 8000 नव्हे 8 लाख किंबहुना त्याहूनही पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे जीवन घडवत आहेत. जेव्हा भारताचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव होता तेव्हा कॉलेजमध्ये कार्यक्रम घेण्यात आला होता आजी माजी सैनिक व त्यांच्या सत्काराचा. तेव्हा इथे एक आजी आल्या होत्या. 85 वर्षाच्या त्या असतीलच आणि त्या होत्या या संकुलाच्या विद्यार्थिनी. आणि हे श्रेय जाते ते भाऊंनाच, कारण त्यांच्यामुळे हे संकुल उभे राहिले. शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की भाऊ थोर स्वातंत्र्य सेनानी तर होतेच, ते चालते बोलते न्यायालय होते, समाजसेवक होते, समाज सुधारक होते. त्यांचे कार्य ते गेले तरीही चिरंतर आपल्या सोबत राहणारच आहे. भाऊंची आठवण कायम येतच राहील. परंतु हो, सैनिक हेच फक्त स्वातंत्र्य सेनानी असतात असे नाही. स्वातंत्र्य सेनानी ते जे देश घडवण्यात मदत करतात, देश सुधारवण्यात मदत करतात आणि भाऊंचे कार्यही तसेच होते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन याप्रमाणे भाऊंनी देखील कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्य करत राहिले व त्यामुळेच आज ते आपल्या मनामध्ये बसलेले आहेत. न सरकार मेरी है न रोड मेरा है, न सरकार मेरी है न रोड मेरा है, मुझे तो बस एक ही बात का घमंड है, मैं इस हिंदुस्तान का और ये हिंदुस्तान मेरा है, ये हिंदुस्तान मेरा है असं म्हणत भाऊंनी आयुष्यभर त्यांचे कार्य समाजसेवेसाठी व देशासाठी सार्थकी लावले. 5 सप्टेंबर 2005 रोजी भाऊंचे निर्वाण झाले. परंतु भाऊ तुम्ही कायम सतत आमच्या मनात नेहमी राहाल. धन्यवाद. व शिक्षक दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजक तथा संयोजकांचे मनापासून आभार मानू इच्छितो. कारण माणसाला विचार करता येतो, विचारातून कृती करता येते आणि कृतीतून स्वतःला घडवताही येतं. मात्र तो विचार करण्यासाठी, ती कृती करण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी यासारख्या स्पर्धा फार महत्त्वाच्या असतात, ज्या स्पर्धांमध्ये आम्हाला आमची मतं मांडण्याची संधी प्राप्त होते. तर परत एकदा मी सर्वांचे आभार मानते आणि माझ्या वक्तृत्वाला सुरुवात करते. नमस्कार करते शीर्ष
लक्ष्मीबाई आपल्या धर्मपत्नी आणि विश्वाच्या बहिणी यांच्या त्यागी जीवनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच या विषयात सौ लक्ष्मीबाई त्यागमूर्ती, रयत माऊली आणि अण्णांच्या कार्यात इतिहास गौरव करील या रयत शिक्षण संस्थेला एक शैक्षणिक चळवळ बनवणारे आहेत. म्हणून सौ लक्ष्मीबाईंच्या जीवनातील त्यागमूर्ती संकल्पना समजून घेऊया. अहो, जेव्हा लक्ष्मीबाई अण्णांशी विवाहबद्ध झाल्या तेव्हा अंगावर 120 तोळे सोने, पण संस्था उभी करण्यासाठी दीन, अनाथ, दलित, दारिद्र्य मुलांसाठी समस्त सोने गहाण अगदी लंकेची पार्वती. का तर अण्णांच्या विश्वबंद कार्यात स्वतःला संपूर्णपणे झोकून घेतलं होतं, अगदी स्वतःचं मणी मंगळसूत्र देखील. केवढी ही त्यागाची दिव्यानुभूती. यानंतर रयत माऊली संकल्पना समजून घेऊया. लक्ष्मीबाईंच्या आई आजारी होत्या तेव्हा त्यांना पत्र लिहिले की बाई, मी आजारी आहे, तुम्हाला भेटायला येईल. त्याच वेळी वसतिगृहातील एक बाळ देखील आजारी होते. तेव्हा लक्ष्मीबाईंनी त्यांना पुन्हा पत्र लिहिले, आई, मी तुला भेटायला नाही येऊ शकणार. तू जरी मला जन्म दिलेला असेल पण या दिनाच्या दलितांच्या लेकरांची मी माय झालेली आहे आणि त्याच मुलांमध्ये माझे एक लेकरू आजारी आहे, त्याला सोडून मी नाही येऊ शकणार. केवढे हे रयत माऊली पण स्वतःच्या बाळासाठी त्याग करणारे हिरकणी सर्वत्र सापडतील, पण दिनांच्या दुःखितांच्या या दलितांच्या लेकरांसाठी त्याग करणारी फक्त रयत माऊलीच असू शकते, फक्त रयत माऊलीच असू शकते. स्वतःच्या पंखांमध्ये हजारो हॉर्स पॉवरचा बळ घेऊन आकाशात उंच भरारी घेत अण्णांनी व सौ लक्ष्मीबाईंनी या संस्थेला एक शैक्षणिक चळवळ बनवली. त्यांना वंदन करून शेवटी जाता जाता एवढेच बोलले, स्वावलंबी मंत्र देऊनी कमवा शिका तंत्र देऊनी, स्वावलंबी मंत्र देऊनी कमवा शिका तंत्र देऊनी, शहाणे केले सगळ्या जनांना, वंदन करूया कर्मवीरांना, वंदन करूया कर्मवीरांना. जय हिंद, जय कर्मवीर धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, आत्ताच आपण सर्वांचा परिचय झालेलाच आहे. वेळेचं भान ठेवून व कमी वेळ असल्यामुळं जास्त वेळ न घेता सन्माननीय व्यासपीठ, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा शिक्षक दिन व काल शिंदे पाटील यांचा स्मृती दिन. मी ह्याच विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. 1972 ते 76 या काळामध्ये माझं शिक्षण इथं झालं. त्यावेळेला मस्कर सर हेड सर होते. मी हे का सांगतो, कारण मी स्वतः शिंदे पाटलांबरोबर फिरलो होतो. त्यांचे विचार, त्यांचं वागणं मी स्वतः बघितलं होतं. पाटील हे कधीही कर्मकांडामध्ये पडले नाही. कुठल्याही देव धर्म किंवा अति क्रियाकर्मामध्ये ते पडले नाही, तर ते माणसातला देव शोधित होते. मानवाची सेवा हीच ईश्वर सेवा असे ते मानणारे होते. मानव को हो मानव प्यारा, एक दूजे का बने सहारा, आंसू तेरे हो या आंसू मेरे हो, आंसू की परिभाषा एक है, असे मानवतेची परिभाषा समजून घेणारे काल शिंदे पाटील होते. मित्रांनो, संत वाङ्मयामध्ये सिद्धांत आपल्याला दृष्टांतातो सिद्धांताकडे जायचं असतं. असं म्हणून एक छोटस 1 मिनिटाचं एक उदाहरण सांगल. एक 5वी 7वीचे हे का सांगतो मी, आजची परिस्थिती काय चालू आहे, तुम्हाला काय बनायचं आहे, तुम्हाला काय शिकायचं आहे, या साधू एवढे जे इथं विचारवंत येतात, ज्यांचे सत्कार होतात, जे होऊन गेले ते कसे मोठे झाले आणि आपणही कसं त्या विचारातून काहीतरी घेऊन आपणही त्याच्याकडे वाटचाल केली पाहिजे. म्हणून हे छोटस एक सांगतो. 5वी 7वीचे मुलं होते आणि शाळा सुटली. पांदीच्या रस्त्याने दोन्ही विद्यार्थी चालले. पांदीचा रस्ता म्हणजे एकच गाडी जाणारा रस्ता. समोरून एक बैलगाडी आली. एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हटला की बाबा बाजूला हो, बैलगाडी आली. तो म्हटला कुठे बैलगाडी आली? अरे तो म्हणजे समोरून बैलगाडी येताना दिसते, हा म्हणे नाही दिसत. असं कसं? आजही आपण तसंच बघतो समाजामध्ये अनेक गोष्टी. आज आपण नेहमी टीव्ही पाहतो, 2-3 महिन्यापासून आम्ही पाहतो, सत्ता असूनही सत्ता नाही, अनेक गोष्टी. तो आपला विषय नाही. पण त्यांनी सांगितलं बैलगाडी नाही. तो म्हणजे असं कसं? म्हणजे लागली पैंज, म्हणजे लागली पैंज. पण काय, जर बैलगाडी नसली तर मी तुझ्या तोंडात हानी, आणि जर बैलगाडी असली तर तू माझ्या तोंडात हानी. द्यायला काय नव्हतं. 5वी 7वीची मुलं
त्यांनी गाडीवाल्याला थांबवलं आणि त्या एकाने विचारलं की गाडीवान दादा आमच्या दोघांची बहीण लागली आणि हा म्हणतो बैलगाडी नाही आणि मी म्हटलो आहे म्हणतो म्हणे असं नाही बोट लावून दाखव. ज्यांनी पैन लावली त्यांनी तिथं बोट ठेवलं त्या बैलगाडीच्या. मग त्यांनी विचारले काय तो म्हणे हे तर आख आहे, हे सुडे आहे, हे शिवड आहे, हे चाक आहे, हे आख आहे. मग बैलगाडी कुठे म्हणून बैलगाडी दाखव. आज मी हे उदाहरण का सांगतो, आजचा समाज आपला त्याच दिशेने चालू आहे. या तुमच्या शिक्षणाबरोबर आज आपल्याला, कारण आज तुम्ही आम्ही एका कॉम्प्युटर युगामध्ये राहतो. कॉम्प्युटर युगामध्ये नुसते ह्या शिक्षणालाही महत्व नाही, बुद्धीचं शिक्षण पाहिजे. पाटलांच्या काळातही त्यांना विरोध करणारे अनेक जण होते, पण त्या विरोधाला न जुमानता त्यांनी आज एवढं मोठं या संस्थेला मोठं केलं. म्हणून तुम्हाला हे सांगतो. आणि मग त्यांनी सांगितलं की आता बैलगाडी असून बैलगाडी दाखवताना आली का तोंडात म्हणे. आता आपणही असेच फटके खातो. आज आपण तलाठी कार्यालयात गेलो तर तो म्हणतो तुझा फोटो लावून आण आणि तुझी ओळख दे. अरे स्वतः माणूस उभा आहे तरी ओळख द्यावा लागते. असो तो विषय वेगळा आहे. आणि मग त्यांनी ती तोंडात खायची वेळ आली. मी तुम्हाला एक का सांगतो, तुम्ही या शिक्षणाबरोबर चिंतन आणि मननाचं घ्या. आपल्याला काय शिकवतात हे समजून घ्या. आणि मग त्यांनी जरा हात गरम केला. लय दिवसांनी संधी मिळाली याच्या तोंडात मारायची ऍथोराईज. आणि तो तोंडात मारणार तेवढं त्यांनी आपल्या बुद्धीला ताण दिला. तो म्हणला थांब 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 काय झालं म्हणजे गाडी असून तू गाडी नाही दाखवली आपलं ठरलं म्हणजे तोंडात मारायची. तो म्हणे असं नाही. गाडीवान दादाला म्हणे तो म्हणे बोट लावून दाखव कुठं मारायचं. त्यांनी ठेवलं इथं. त्यांनी विचारलं गाडीवान दादा हे काय. तो म्हणजे हे गाल आहे, हे काय हनोटी आहे, हे नाक आहे, कपाळ आहे, कान आहे, नाक आहे. मग तो तोंड पुढे तोंडात मारायची मग तोंड पुढे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या दिनाच्या निमित्ताने तुम्ही तुमचं चिंतन आणि मननाने आपल्या बुद्धीला ताण द्या. आपली ये विचाराची ताकद वाढवा. त्या विचाराच्या ताकदीवर आज ही मोठमोठी माणसं मोठी झाली. त्यांच्या जीवनातला त्याग समजून घ्या आणि आपलं जीवन उज्ज्वल बनवा. धन्यवाद. या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो. त्याचबरोबर आज शिक्षण दिन या निमित्ताने या दिवसाचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी मुद्दाम प्रमुख पाहुण्या संगमनेर तालुक्याच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्राचार्य इंद्रबानजी डांगे, अनेक मान्यवर या ठिकाणी आहे. सगळ्यांचं नाव घेण्यामध्ये काही वेळ घालवीत नाही. आमच्या शिंदे पाटलाच्या पत्नी शिंदे, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र. शिंदे पाटलाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं खूप काही बोलण्यासारखं. शिंदे पाटलांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष केले. ते राजकीय सामाजिक अनेक संघर्ष केले आणि त्या संघर्षाचा साक्षीदार मी आहे. मला आवर्जून सांगावं लागतं का शिंदे पाटलाबरोबर मला राजकारणामध्ये काम करण्याची संधी मिळाली. माझे खरे राजकीय गुरु कारभारी लक्ष्मण शिंदे आणि कैलासवासी भानुदास पाटील दंडवते. या भागामध्ये त्यांनी क्रांती केली. ती शिक्षणाची असेल, सहकारातली असेल, ज्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं त्यांचं नावच घेतलं पाहिजे. हे विसरून चालणार नाही. म्हणून आज आपण त्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या ठिकाणी आपण जमलो. शिंदे पाटलाच्या जीवनामध्ये हे हायस्कूल उभं करताना कर्वेरांना त्यांनी इथं आणलं. अनेक वेळा त्यांच्याकडे गेले, गावातल्या लोकांनी सहकार्य केलं तर या ठिकाणी हायस्कूल झालं पाहिजे. हा रयताचा जो हा वटवृक्ष आहे हा किती फोपावला या भागामध्ये पुरतं, याच्या पुरतं जर बोलायचं ठरलं तर हे सगळं शिंदे पाटलाच्या कर्तृत्वाने आणि ह्या गावच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घडलं. हे नाकारून चालणार नाही. अनेक संघर्ष झाले, अनेक समस्या आल्या, पण त्याच्यावर सुद्धा शिंदे पाटलांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने त्या मात करून या ठिकाणी हा वटवृक्ष उभा केला. आज या ठिकाणी शिंदे पाटलांनी
नगरपालिकेमध्ये काम केलं, ग्रामपंचायतमध्ये काम केलं, आम्हाला ते त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. मग ते कारखान्याच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, अनेक ठिकाणी आम्हाला त्यांनी सहकार्य केलं. परंतु हल्ली कुणी कोणाची ओळख धरायला तयार नाही आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये हे आपण संस्कार या विद्यार्थ्यांना दिले नाही, कोण कोणाची ओळख धरणार. मला तर असं या प्राध्यापक मंडळाला यांच्या माध्यमातून शासनाला एक अशी विनंती करायची, शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण ज्या वेळेला आपण ते धडे तयार करतो त्यावेळेला संस्कार हा धडा त्या ठिकाणी निर्माण केला पाहिजे आणि मुलांनी त्यावेळेला त्या संस्काराचं अनुकरण बाल्यामार्फत शिक्षकामार्फत ते या भविष्य काळामध्ये विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. पूर्वी साने गुरुजीच्या काळामध्ये काय होतं, सकाळी उठून देवाशी बजावे, गुरुशी वंदावे, जीवे भावे, वडिलांची आज्ञा घेतल्या वाचुनी, घराच्या बाहेर जाऊ नये. हे संस्कार, हे विचार स्वामी सहजानंद भारती, हे विचार काल शिंदे या जिल्ह्यामध्ये अनेक काही उदाहरणं सांगण्यासारखी आहेत. ज्या वेळेला 42 लढाई या ठिकाणी झाली, इंग्रजांच्या विरोधात वातावरण निर्मिती झाली, त्यावेळेला या गावामध्ये जिल्ह्यामध्ये नंबर 1चा सत्याग्रह आणि नंबर 1चा इथं यावेळेला राहत्यामध्ये आंदोलन घडलं आणि ते मी स्वामी सहजानंद भारती यांच्या मार्गदर्शनाखाली घडलं. या राहत्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये आगमन पाटील तुम्हाला सांगितलं पाहिजे का जास्तीत जास्त स्वातंत्र्य सेनानी या राहत्यामध्ये कुठल्याही संसाराची तमन्ना न बाळगता स्वतः आंदोलनामध्ये झोकून दिलं. कुठल्याही प्रपंचाची तमन्ना नाही. आमचे वाड वडील 2.5 वर्ष जेलमध्ये होते, प्रपंच केलाच नाही. प्रपंच हा विषय शिंदे पाटील असतील, उमाजी गाडेकर असतील, मांगीलाल शेठ असतील, चंद्रभान देवारे असतील, अनेक खूप नाव घेण्यासारखी मला इतकं आठवणार नाही. परंतु संसाराची तमन्ना न बाळगता या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी झोकून दिलं आणि म्हणून आज ताटमानेने आपण बोलतो, वागतो. कोणी आमदार होतं, कोणी मंत्री होतं, कोणी मुख्यमंत्री होतं. हे कशाचं प्रतीक आहे? या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचं प्रतीक आहे. म्हणून यांचे विचार खऱ्या अर्थाने या भविष्य काळामध्ये पाल्यांची आणि शिक्षकांची फार मोठी जबाबदारी का या धड्यामध्ये एक धडा सकाळी आल्या आल्या तो विद्यार्थ्यांनी गिरावलाच पाहिजे. असे संस्कार तयार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हल्ली राजकीय पुढाऱ्यांचे संस्कार तुम्हाला मी ते सांगणार नाही, सांगणार आहे. खऱ्या अर्थाने हा भविष्य काळ जर घडवायचा ठरला, कर्मयोगांचे जर विचार अंमलात आणायचे असेल, शिंदे पाटील पैशावाले नव्हते. शिंदे पाटलाची गरिबी माझ्या डोळ्यांनी पाहिली, परंतु गरिबीला कधी त्यांनी साह्याने निर्धाराने तोंड दिला. चंद्रावर ढग आलेले निघून जाईल, पुण्य तेजी या भूमिकेतून या जुन्या लोकांनी चळवळी केल्या, देशाला दिशा देण्याचं काम केलं. खूप काही बोलण्यासारखं आहे. आपल्याला मान्यवरांचे भाषण ऐकायचे, मला खूप काही बोलायचं होतं पाटलावर, परंतु मी माझं छोटंसं मला शिंदे पाटलाच्या जीवनाचे अनेक माझ्या समोर उदाहरणं आहेत, तरी मी आता जास्त वेळ नाही घेता आपली रजा घेतो. धन्यवाद. आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील, सर्वपल्ली राधाकृष्णन व भाऊंच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री डांगे सर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी तांबेताई, आमच्या मोठ्या बंधूंची भूमिका चोखपणे पार पाडणारे नारायणराव कारले पाटील आणि भाऊंवर प्रेम करणारे मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय, या शैक्षणिक संकुलाच्या सर्व युनिट्सचे प्रशासकीय अधिकारी, आमचे नातेवाईक, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षभर संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेर राहणाऱ्या भारतीयांनी परदेशात सुद्धा साजरा केला. आणि हा अमृत महोत्सवाच्या वर्षाला जेव्हापासून सुरुवात झाली त्या 15 ऑगस्ट पासून तर ह्या वर्षाच्या 15 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रम पार पडले आणि ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने
बऱ्याच ठिकाणी इतिहास माहिती झाला, ऐकण्यात आला आणि काही स्वतःही वाचला. हा इतिहास वाचत असताना प्रकर्षाने जाणवलं तो भाऊंचा धीटपणा, भाऊंचे असलेले मित्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्याच मित्रांच्या दबावाखाली राहतो. मी एक शिक्षिका असल्या कारणाने मला बरेच प्रसंग माहिती आहे. पण त्या काळामध्ये इंग्रजांना न घाबरता त्यांना प्रतिकार कसा करायचा आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये आपण कसा सहभाग घ्यायचा आणि काय कार्य करायचं ते जर ऐकलं वाचलं तर अक्षरशः अंगावर शहारे उभे राहतात. आणि भाऊ, आम्ही तुमच्या पोटी जन्म घेतला याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. 1 ऑक्टोबर 1923 हा दिवस जणू काही शिंदे परिवारासाठी सुवर्ण दिवस होता. आणि ह्या 1 ऑक्टोबर 1923 रोजी या थोर सेनानीने शिंदे परिवारात जन्म घेतला. भाऊंचा एक आदर्श प्रकर्षाने या ठिकाणी सांगावासा वाटतो. विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही समाज कार्य करण्यासाठी श्रीमंतीची गरज नाही. भाऊंची परिस्थिती अतिशय गरिबीची होती, परंतु भाऊंनी त्रिसूत्री पाळली आणि ती त्रिसूत्री म्हणजे मी माझ्या समाजासाठी जगतो, मी समाजप्रिय आहे आणि समाजाशिवाय मी नाही, म्हणून मी माझ्या समाजासाठी जगणार आणि माझ्या समाजातले सगळे प्रश्न मी सोडवणार. हे सगळे प्रश्न सोडवायचे म्हटलं तर मला माझी तब्येत अगोदर व्यवस्थित ठेवली पाहिजे. आणि म्हणून भाऊंनी पहिली त्रिसूत्री कोणती? समाज. दुसरं त्यांचं तत्व होतं की मला काम करायचं आहे तर मला माझी तब्येत व्यवस्थित ठेवली पाहिजे. आणि म्हणून भाऊंनी तब्येतीला खूप जपलं, खूप काळजी घेतली. काळजी घ्यायची म्हणजे भाऊंनी काजू बदाम खाल्ले नाही. जे आजच्या मुलांना आवडत नाही ते दूध भाऊ रोज सकाळी 1 तांब्याभर दूध कंपल्सरी पित होते आणि शेवटपर्यंत पिले. फळं खाणं, सिजनेबल फ्रुट्स खायचे, नेहमी वर्षभर फळं खाल्ले आणि स्वतःची तब्येत सांभाळली. एवढी तब्येत सांभाळली की शेवटच्या क्षणापर्यंत भाऊ व्यवस्थित होते, कुठलाही आजार त्यांना लागला नाही. मृत्यू सुद्धा इतका छान आला. छान हा शब्द मृत्यूच्या बाबतीत कुणी वापरत नाही, परंतु मला भाऊंच्या बाबतीत हा वापरावा असं वाटतो. आणि असं मरण हे पुण्यवान माणसालाच येतं. अगदी झोपेत आरामात हाताची घडी घातलेली, डोक्यावर कपाळावर उपरण्याची घडी असायची, ती उपरण्याची घडी सुद्धा हललेली नव्हती. म्हणजे एवढा सुखात मृत्यू. हाताची घडी सुद्धा तशीच होती, एका कुशीवर झोपलेले तसेच भाऊ झोपी गेले. एवढा सुखाचा मृत्यू प्रत्येकाला नाही मिळत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना प्रकर्षाने भाऊंची एक आठवण आली आणि ती वर्षभर जागृत झाली. भाऊंनी आपल्या कुटुंबामध्ये देशप्रेम सतत जागृत ठेवण्यासाठी मुलाचा वाढदिवस केला असं मला आत्ता वाटायला लागलं. तेव्हा वाटायचं भाऊ फक्त अशोक भाऊचाच वाढदिवस का करतात. आमच्या 2 नंबरचे बंधू अशोक भाऊचा जन्म 15 ऑगस्टचा आहे. बघा काय योगायोग आहे. 15 ऑगस्टचा जन्म आणि भाऊंनी नाव ठेवलं अशोक. ध्वजावर अशोक चक्र असतं. किती भाऊंचं ते देशप्रेम. अशोक नाव ठेवलं. परिस्थिती गरिबीची होती हे सगळ्यांना माहीतच आहे. आणि अशा गरिबीच्या परिस्थितीत आणि तेव्हा वाढदिवस वगैरे असं काही फॅड नव्हतं बरं का. पण भाऊ अशोक भाऊचा वाढदिवस मोठ्या उत्साहात करायचे. वाढदिवस म्हणजे काय? त्या दिवशी गोड स्वयंपाक आमची आई त्या 15 ऑगस्टच्या दिवशी बनवायची आणि 15 ऑगस्ट हा दिवस आमच्या कुटुंबासाठी सण असायचा. पुरणपोळी असेल किंवा कधी शिरा वगैरे असेल, याच्या व्यतिरिक्त दुसरे पदार्थ बनवले जात नव्हते. पण ते सुद्धा आमच्यासाठी अप्रूप होते की आमच्या भावाचा आज वाढदिवस आहे, आमच्या भारत देशाचा आज स्वातंत्र्य दिन आहे. आणि खऱ्या अर्थाने भाऊंनी आमच्या कुटुंबामध्ये आमच्या सर्वांवर तो 15 ऑगस्ट अशोक भाऊचा वाढदिवस साजरा करून आमच्यामध्ये खऱ्या अर्थाने देशप्रेम जागृत केलं. विद्यार्थी मित्रांनो, भाऊंबद्दल सांगायचं जर ठरलं तर बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पण माहिती नाही. कारण त्यावेळेस वडिलांबद्दल असलेली आदरयुक्त भीती, समाजातील लोकच भाऊंना एवढे घाबरत होते, त्यामुळे आम्ही कधी असं भाऊशी मोकळं कधी बोललो नाही.
पण आता मात्र खंत वाटते की भाऊ आम्ही त्यावेळेस तुमच्याशी बोललो असतो तर खूप काही गोष्टी आम्हाला माहिती झाल्या असत्या आणि आज त्या स्मरणात ठेवून आम्ही आमचं जीवन पुढे अजूनही चांगलं व्यतीत केलं असतं आणि आम्ही सुद्धा तुमच्यासारखं थोडंफार काहीतरी समाजासाठी कार्य केलं असतं. कुटुंबापेक्षा भाऊंचे पैलू समाजाला खूप माहिती आहे. जर आज जुन्या लोकांमध्ये गेलं तर खूप काही काही गोष्टी ऐकायला मिळतात. एक प्रसंग आम्हाला माहिती नव्हता परंतु त्या भाऊंच्या सोबत असणाऱ्या लोकांकडनंच आम्हाला कळाला. भाऊ एकदा साताऱ्याला चालले होते आणि मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की भाऊ तब्येतीच्या बाबतीत खूप दक्ष होते. भाऊंची पर्सनॅलिटी, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भाऊंना पाहिलं नाही, भाऊंकडे पाहतच भीती वाटायची. उंची, तब्येत, पुण्याला साताऱ्याला जात असताना पुण्यामध्ये भाऊंची चप्पल तुटली आणि सोबत असलेले लोक म्हणे थांबा, म्हणे तुम्ही गाडीतच थांबा पाटील, आम्ही चप्पल शिवून आणतो. चप्पल शिवायला गेले तिथे त्या चांभाराने विचारलं ही व्यक्ती कुठे बसलेली, म्हणे गाडी. चप्पल नंतर शिवतो म्हणे, मला त्यांना बघायचंय. म्हणजे भाऊंचा पाय इतका मोठा होता की त्या चांभाराला सुद्धा त्या चप्पलचं इतकं विशेष वाटलं की मला ही चप्पल एवढी मोठी, ती व्यक्ती कशी असेल. मग तुम्ही विचार करा भाऊंची पर्सनॅलिटी किती जबरदस्त होती. एवढा प्रभाव त्यांचा पडायचा की कोर्टात सुद्धा वकील लोक त्यांना नमस्कार करायचे. पोलीस स्टेशन मध्ये जाऊ द्या, PSI त्यांना पायल्यावर उठूनच उभे राहायचे. असं व्यक्तिमत्व तुम्ही सुद्धा घडवलं पाहिजे. भाऊंबद्दल बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत आणि भाऊंचं जीवन कार्य जे आहे ते खूप आदर्शवत आहे. आईला खूप मान ते देत होते. आज शिक्षक दिन आहे आणि असं आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं आहे की आपला पहिला गुरु जर कोणी असेल तर तो आपली आई आहे. आणि भाऊंची आई खरंच भाऊंची गुरु होती. आईने भाऊंना घडवलं आणि आईनेच भाऊंना एवढं कडक बनवलं, एवढं धीट बनवलं. वडील नसतानाही भाऊंनी त्या काळात, पारतंत्र्याच्या काळात एवढ्या हिरिरीने त्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि भाऊंचे मित्रही त्यांच्या सोबत होते. आताच आदरणीय मोहन अप्पा बोलले त्यावेळेस मला एक आठवण जागृत झाली. आमची शाळा सुटली, आजकाल आपल्यावर असे संस्कार होत नाही. आमची शाळा सुटली की आम्ही सगळे विद्यार्थी इथे थांबायचो ज्यांना आवड होती ते, आणि विठ्ठल अप्पा पाठीमागेच राहतात. शाळेत आले की ह्या समोरच्या स्टेजवर आम्ही सगळे मुलं बसायचो आणि मला अजूनही ती गीताईची ती ओळ आठवते. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेनता, रडता पडता उचलून घेई कडेवरी. आणि त्या गीतेचे अध्याय आम्हाला विठ्ठल अप्पा समजावून देत होते. असे जुने लोक होते आमच्यावर सगळ्यांवर संस्कार करणारे. आता हे संस्कार लोप पावत चालले. आपण टीव्हीच्या, मोबाईलच्या आहारी जास्त चाललोय आणि आपल्या संस्कृतीला, आपल्या गीतेला आपण विसरत चाललोय. आपल्या सगळ्या जीवनाचं सार हे त्या गीतेमध्ये आहे आणि अजूनही मी ती ओळ विसरलेली नाही. अजूनही आम्हाला ती ओळ आठवते. भाऊंचं जीवन कार्य अनेक पिढ्या येतील, अनेक पिढ्या जातील, परंतु भाऊंचं जे जीवन कार्य आहे हे प्रत्येक पिढीसाठी आदर्शच ठरणार आहे आणि प्रत्येक पिढीला मार्ग दाखवण्याचं कार्य हे भाऊंचं जीवन कार्य करत राहणार आहे. भाऊंच्या पवित्र स्मृतीस मी पुनश्च एकदा अभिवादन करते आणि शेवटी जनकल्याणी देह जिजवणी लाजविले चंदना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना, लाख लाख वंदना तुम्हास लाख लाख वंदना. मला माहिती भाषण संपल्याच्या टाळ्या वाजल्या. संयोजकांना धन्यवाद देते आणि आपली रजा घेते. शैक्षणिक संकुल राहता थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय कारभारी लक्ष्मण पाटील शिंदे स्मृती दिन आणि शिक्षक दिन सोहळा या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक प्रीती सुधाजी इंटरनॅशनल स्कूल राहता माननीय प्राचार्य श्री इंद्रवानजी डांगे सर, प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट श्री नारायणराव काले पाटील, माननीय श्री लक्ष्मणराव बोर्डे, या कार्यक्रमाचं संपूर्ण संयोजन करणारे
माननीय श्री रमेश भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे प्रिन्सिपल सौ दिशाताई, मुख्याध्यापिका सौ ब्राह्मणे मॅडम, प्राचार्य श्री तरटे सर, सर्व शिक्षक, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, मातोश्री रुक्मिणीबाई शिंदे, त्याचप्रमाणे ज्यांनी आता वडिलांच्या सगळ्या आठवणी आपल्याला सांगितल्या त्या प्राध्यापिका मंगलताई, शिंदे परिवारातील सर्व भगिनी, बंधू, सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, बंधू आणि भगिनी, सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं. आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या विकास निधीमधनं या ठिकाणी स्मार्ट टेलिव्हिजन देण्यात आला आणि त्या निमित्ताने मला आपल्या संकुलामध्ये येण्याचं भाग्य लाभलं. मी प्रथमच आपल्या या शाळेमध्ये आज आलेली आहे. खरं तर सगळा इतिहास आम्ही आता 3 खोल्यांमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांनी खूप सुंदर इतिहास भाऊंविषयी, आपल्या शाळेच्या उभारणीविषयी लिहिलेला आहे. तो सर्व आम्ही वाचला, बघितला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्यावेळेस सर्व तळागाळातील गरीब मुलं, दीनदलित त्यांच्यासाठी शिक्षण द्यावं अशी मनामध्ये संकल्पना केली, त्यावेळेस भाऊंसारखे अनेक युवक त्या काळामध्ये त्यांच्या मदतीला धावून गेले. आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे वडील भास्करराव तांबे हे सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटलांनी हाक दिली की जे 7वी झालेले आहेत त्यांनी शिकवण्यासाठी व्हॉलंटियर शिक्षक म्हणून फ्री मध्ये शिकवण्यासाठी यावं. तर डॉक्टर सुधीर तांबे यांचे वडील जवळजवळ 2 वर्ष आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गेले आणि म्हणून त्या भागामध्ये ते मास्तर म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारच्या अनेक युवकांनी यामध्ये भाग घेतला. इंग्रजांच्या काळामध्ये स्वातंत्र्यामध्ये सुद्धा युवकांनी भाग घेतला. भाऊंचे मित्र माझे वडील स्वातंत्र्य सैनिक सरकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात हे माझे वडील. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला. मगापासून मी मातोश्री रुक्मिणीबाई आईंना बघते आणि मला माझ्या आईची आठवण येते. हुबेहूब माझी आईच, अंगामध्ये चोळी, गळ्यामध्ये पोट, डोक्यावर पदर अशी माझी आई होती. तिने असंच हे स्वातंत्र्याच्या लढ्यात तिकडे तिकडे आणि सगळं घर सांभाळायचं. चुलीवर स्वयंपाक करायचा, सरपण आणायचं, घर सारवायचे, जात्यावर दळण जाळायचे, कुठून तरी पाणी आणायचं, शेतामध्ये घास कापायला जायचं, म्हशी गाई सांभाळायच्या, आपली मुलं सांभाळायची. आणि माझी आई सुद्धा प्लेगच्या साथीमध्ये तिच्या सासूबाई वयाच्या 42व्या वर्षात गेल्यानंतर तिच्या ननंद, तिचे दीर हे सगळे तिने सांभाळले. अशा या माऊलींना खरोखर मी वंदन करते आणि त्यांच्यामुळेच आजचा हा आम्हा भगिनींना आजचा दिवस बघायला मिळालेला आहे. या ठिकाणी माझ्या आत्या माझ्या शेजारी बसलेल्या आहेत, विमलताई आगवण आणि माझे मामा कारभारी आगवण हे सुद्धा इथं बसलेले आहेत. आत्यांना सगळ्या जोड्याचा इतिहास माहित आहे. शिक्षणाच्या बाबतीत माझ्या पंजोबांनी काही कमी केलं नाही. मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवलं आणि माझे आजोबा त्या काळामध्ये इंग्रजी मॅट्रिक झाले आणि माझे काका 70 वर्षापूर्वी एमए मेकॅनिकल डिस्टिंक्शन मध्ये पास झाले. 2 काका. विचार करा, शिक्षणाचं कुठलंही काही नसताना अतिशय कष्टातनं माझे दोन्ही काका छोटे असताना त्यांची आई गेली, परंतु ते शाळेत आले की दप्तर व्यवस्थित ठेवणार आणि व्यवस्थितपणे लगेच जनावरांना चारा घालणार, दूध भाकरी खाणार आणि लगेच कंदिलामध्ये अभ्यासाला बसणार. आता तर आपल्या लाईट लागलेले आहेत, पण आपल्याला बसायचा कंटाळा येतो. आपले आई वडील सगळं काही देतात आपल्याला,
छान स्कूल बॅग देतात, छान कपडे देतात, किती छान दिसत आहेत. सगळी मुलं स्मार्ट दिसत आहेत, मुली किती स्मार्ट दिसत आहेत आणि एसएससीच्या मुली सुद्धा किती स्मार्ट दिसत आहेत. असे कपडे पूर्वी नव्हते, असे कपडे नव्हते. वर्षातनं एकच ड्रेस घ्यायचे पालक. खरं तर आमच्या दरवेळेला परिस्थिती चांगली होती, गावचे पाटील होते, आमची परिस्थिती एकदम चांगली होती, तरी सुद्धा काटकसर बचत ही संगमनेर तालुक्यामध्ये अतिशय आहे. आजही जी माणसं आहेत, माझे बंधू बाळासाहेब थोरात, अतिशय काटकसरी आहे, खूप बचत असते. कुठेही कुठल्या प्रकारचं उधळपट्टी आणि कुठल्या प्रकारचा अतिरेक वागण्यामध्ये नसतो आणि ते खरं तर आपली जीवनाची तत्व आणि मूल्य आहेत. आज हा कार्यक्रम आपण का घेतला ते या ठिकाणी रमेश भाऊ बसलेले आहेत, ते सगळे संकुल ते बघतात आणि जे आपल्या पूर्वजांमधनं जे संस्कार आपल्यामध्ये आलेले आहेत, हे संस्कार आपल्यामध्ये आले पाहिजे यासाठी खरं तर हा कार्यक्रम घेतला जातो. तुम्ही त्यांच्याविषयी खूप अभ्यास केला, त्यांचे काही भाषणाचे कार्यक्रम झाले, अनेक स्पर्धा झाल्या आणि त्यातनं आपल्याला भाऊंचं व्यक्तिमत्व हे कसं होतं आणि आपण स्वतः सुद्धा कसं झालं पाहिजे, विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा काही बदल आपण केलं पाहिजे. आपण चाललं कसं पाहिजे, बोललं कसं पाहिजे. मंगलताईने सांगितलं किती स्मार्ट दिसायचे ते आणि एकच चप्पल वापरायचे ते सांगितलं ना. आमचे वडील सुद्धा एकच चप्पल, दुसरी चप्पल घ्यायची नाही, तुटली तर शिवायची, अगदीच हे झाली तर मग ती टाकायची आणि मग दुसरी घ्यायची. कपडे सुद्धा खादीचेच कपडे वापरायचे, परत परत शिवायचे आणि आम्हा मुलींना ती शिवायला लावायचे. पोरीनं धोतराला टाके घाला, पोरीनं शर्टला टाके घाला, त्यामुळे मी शिवण्यात एकदम एक्सपर्ट आहे. आजही डॉक्टर तांबेंचे कपडे मी बारीक बारीक शिवते, ते पण तसेच आहे. कॉलर शिव, हे शिव. अहो तुम्ही आमदार झाले, थोडेसे कपडे शिवा. नाही हे चांगले, अजून चांगले, एकदम चांगले. तर असं ही बघा, ही सगळे संस्कार हे पाजरत आपल्यापर्यंत आलेले असतात आणि म्हणून मुलांना आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी घेतला. या ठिकाणी मला सरांचं नाव पुरस्कार मिळाला, त्या सरांचं नाव वसावे सर, त्यांना पुरस्कार मिळाला. 14 गोष्टींचा त्यांचं त्यामध्ये अभ्यास केला गेला. काही तिथे काही पार्सलिटी नाहीये की त्या कुणाच्या तरी जवळचे, त्या कॅटेगरीमध्ये ते बसले आणि त्यांना अगदी न सांगता हा पुरस्कार आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिला. शिक्षक हे खरोखर आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत, आपल्या राष्ट्र उभारणीमध्ये आहेत आणि म्हणून आपल्या भारतातले विद्यार्थी आज जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर काम करतायत. तुम्ही तर बघितलं, जे आपलं फेसबुक आहे, गुगल आहे, जे जे नवीन सगळं तांत्रिक सगळे मीडिया आहे, त्याचे जे प्रमुख आहेत ते सगळे भारतीय वंशाची मुलं आहेत. पॅरिसला मी गेले होते, पॅरिस मध्ये तिथलं संपूर्ण ट्रॅफिक कंट्रोल करणारी मुलगी अधिकारी ती आपल्या महाराष्ट्रातली होती. इतका अभिमान वाटला की ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं ते आज साफसफाईचं काम करतायत आणि आपले विद्यार्थी IT मध्ये, कॉम्प्युटर मध्ये इतके हुशार आहेत, अतिशय बुद्धिमान आहेत आणि ते आज मोठ्या मोठ्या खुर्च्यांवर त्या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक IT कंपन्या या आपल्या ग्रामीण भागातून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या मोठ्या IT कंपन्या अमेरिकेत आहेत. संगमनेर तालुक्यामध्ये पारेगाव या ठिकाणी अमेरिकेमध्ये जाऊन इथे त्यांनी पारेगावला IT कंपनी काढली. आपल्याला माहित असेल पारेगाव इथं 15-20 मिनिटावरच आहे, आपण जाऊन बघू शकता. तर इतकं ज्ञान आपल्याला आहे, इतके संस्कार आपल्याला आहे आणि भारतीय संस्कृतीचा कुणीही हात धरू शकत नाही अशी आपली संस्कृती आहे मुलांनो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि भाऊंच्या स्मृतीस, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या स्मृतीस, लक्ष्मीबाई पाटलांच्या स्मृतीस आणि आमच्या मातोश्री रुक्मिणीबाईंना या ठिकाणी मी नमस्कार करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. तथा भावकांचा जन्म 1920 एका शेतकरी कुटुंबात झाला. भाऊंचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भाऊंच्या आईकडे शिक्षक म्हणून नोकरी करण्याची इच्छा केली. तर तो काळ ब्रिटिशांचा होता. त्या काळात नोकरी करणे म्हणजे ब्रिटिशांची गुलामगिरी करणे होय. म्हणून आईने त्यांच्या नोकरीस विरोध केला. याच काळामध्ये IAS अधिकारी असणारे मी सहजानंद मुदगल, भारती, रतनलाल टाकी, चंपालाल भाऊ साऊ व विठ्ठल आप्पा सदाफळ यांच्या शिक्षणाबाबत देवाणघेवाण होत होती. या चर्चेतून सहजानंद भारती यांनी भाऊंना सल्ला दिला की आईचा जर नोकरी करण्यास विरोध असेल तर शिक्षण क्षेत्रात काम कर. याच दरम्यान प्रवरानगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषी प्रदर्शन आयोजित केले. या प्रदर्शनाला भाऊही उपस्थित होते. या प्रदर्शनासाठी डॉक्टर धनंजय गाडगीकर व कर्मवीर भाऊराव पाटील ही उपस्थित होते. भाऊंनी कर्मवीर अण्णांची भेट घेऊन त्यांना राहत्यातील सुरू केलेले शैक्षणिक कार्य बघण्यासाठी आग्रह केला. पुढे भाऊंच्या आग्रहावरून कर्मवीर अण्णा राहतात आले व शेवटी 10 जून 1957 मध्ये शारदा विद्या मंदिराची स्थापना झाली. अशा प्रकारे भाऊंचे शैक्षणिक कार्य मार्गी आले. अशा ह्या माझ्या थोर पंजोबांना माझे शतशः नमन. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूचना आहे, एक 5 मिनिटामध्ये कार्यक्रम संपणार आहे. शांतता राखायची आहे, कोणीही बोलायचं नाही. बालकांना किती मस्त ऑर्डर सुंदर दिली. 5 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. कसं करायचं? तुम्ही खूप थकलेले आहात, मी पण थकलेलो आहे. मी तुम्हाला सर्वांना माहित आहे इतक्या वेळ बसू शकत नाही. आज बसलोय आणि एकाच ठिकाणी. खरं तर तुम्ही थकलेले नाही, इतकी मेजवानी मिळालेली आहे, पण तुमचे पाय थकले हो ना. मी एकच मिनिट तुम्हाला पटकन उभं राहायचं. पटकन जागेवर उभं राहा, पाय मोकळे करून घ्या. ज्याला उभं राहायचं ते झाले का? मोकळे झाले का? कसं खाली आता तुमची एनर्जी 1 तास वाढलेली आहे. प्लीज एक माझा आवडतं सुभाषित तुम्हाला ऐकावं लागेल. अमृतम शिशिरे बन्नी, अमृतम क्षीर भोजनम, अमृतम राज सन्मानम आणि अमृतम प्रियदर्शनम. 4 अमृतमय घटना, त्यातील शेवटचे अमृतम प्रियदर्शनम. समोरचे आदरणीय 3 फोटो. आमचे माजी राष्ट्रपती, आमचे अण्णा आणि आमचे भाऊ. भाऊ कालही भाऊ, आजही भाऊ आणि उद्याही भाऊ. लक्षात ठेवा. काल शिंदे, शिंदे म्हणतात, काल शिंदे भाऊ म्हणतात. घरात सर्व काही, घरातील बेसिक वातावरण सर्वांनी सुंदर एक्सप्लेन केलं. आज रमेशजी तरटे सर, तुमच्या सर्व ब्राह्मणे मॅडम, निशा चेंगूट मॅडम आणि रमेश भाऊ, आपण सर्वांनी तरटे सर एका दगडात खूप पक्षी मारून घेतले. आज काय आहे, कमाल आहे. मला एवढं जमा. वाव,
एक क्रीम ऑफ राहता गोवा केलंय सकाळपासून शक्य नाही एवढं. आणि जे क्रीम शब्द म्हणजे यातला एकही मनुष्य त्याच्या जीवनात अपयशी नसतो, तोच क्रीम आहे ना. क्रीम हा शब्द वर येतोय, लक्ष द्या. दुधातून दही, दह्यातून ताक, ताकातून लोणी, लोण्यातून क्रीम, हे अनेक विचित्र, वाईट आणि संघर्षमय परिस्थितीतून वर आलेलं व्यक्तिमत्व सर्व व्यासपीठ. दुर्गाताईंपासून तर सर्व. म्हणून या सर्वांना वंदन आहे. अमृतम प्रिय दर्शनम. पहिलं वंदन मी आजींना करतोय, बाईंना करतोय, दुर्गाताईंना करतोय. आणि माझी एक मैत्रीण आहे, क्लासमेट शोभा उभे राहा. कुठं आहे तुम्ही शोभा? अरे बापरे, बापरे बापरे, किती वर्षानंतर भेटतोय आम्ही. आहे ना. आणि आज मला पूर्ण मी भूत झालो होतो, भूतकाळात गेलो होतो. सर्वात होत होता इथला एक एक क्षण, एक एक प्रसंग, पहिला प्रवेश 63, 64, 65, 66 पासूनचा या शाळेतला प्रवेश. ती शाळा, माझा वर्ग आल्या आल्या पाहिला तो ऑफिसच्या शेजारचा. आपण 8वी क मध्ये एकत्र होतो. होय. आणि तुम्ही हसत होतात, मला समजलं. ती आमची मोठी दिदी होती, बंधू प्रेम होत. आणि जरी काही गोंधळ झाला असेल तर सय्यद सारखा डेंजर माणूस इथं होता. अरे बापरे, सय्यद सर असल्यानंतर शिस्त आणि अनेक प्राचार्य, त्यापासून बकरे सरापासून आज तर ते सलाम करतात. पण बकरे तर ते आणि खूप वर्षानंतर काही कारणास्तव माझं स्टार्टला इथे 1-2 वर्ष राहिलं. आणि मला वडिलांनी काढून घेतलं शाळेतून परिस्थितीमुळे. मी मनमाडला गेलो होतो. पुढं कॉलेज रामपूर, कोपरगाव, चेन्नई, नंतर मुंबई, अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी 12 ठिकाणी एज्युकेशन घेतलं. त्याला महत्व आहे, महत्व आहे. आजच्या प्रसंगात मागा जे सांगितलंय की रमेश इथं बसले जवळजवळ 50-80% माझे विद्यार्थी आहेत स्टेजवरचे. नारायणगाव विद्यार्थी अलग लक्षात, विद्यार्थी खूप विद्यार्थी आहेत, सर्वच खूप आहेत, ते सर्व आहे. आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत. आणि ते माझे सहकारी होते, तुमचे प्राचार्य माझ्या राहतात आपल्या प्रतिनिधी सुधाजी स्कूलमध्ये सरांनी, ते सरांनी पदवी केलेलं आहे. अनेक पाहुणे बसलेले आहेत. पाहुणे सर्व अपतेष्ट आहेत. दुर्गाताई, काय सहज आठवण ठेवा. पक्षी किती मार्ग आहे. आल्यानंतर सर्वांची भेट, तांबे साहेबांनी दिलेला प्रसाद खूप महत्वाचा, खूप गरजेचा. आधुनिक काळातील एज्युकेशन फील्ड मध्ये मला वाटतं अशा अनेक सेटची गरज लागेल. स्टार्ट तर झाली. लक्ष द्या, दुर्गाताईंचं एकच शब्द, संगमनेर कसं, मागे बोललेलं तिथं गाव शहर टॉपला न्यायचं असं. सर्व बंधूंनो, माझ्या शिक्षक मित्रांनो, मुली थोडं बसा ग, थोडं बसा ग, थोडं बसा ग प्लीज. आहे ना. या
नाही नाही, असू दे आम्ही जेवू नंतर, वाढायला आपण नंतर, वाढायच्या आधी टेस्ट करत बसतील. ओके, तर मुलांना दुर्गाताईला पाहू नका. खरंच आपण काय करतो, शेजारची गल्ली, शेजारचं गाव, आपलं गाव सुद्धा पूर्ण पाहून होत नाही आपलं. संगमनेर गेले तर स्टँडवर जाता किंवा एका गल्लीत जाता, पाहुणा रावळा असलं तर तेवढं आहे. पूर्ण संगमनेर फिरून या, संगमनेरची बाजारपेठ पाहून या, आणि संगमनेरचं सर्व वैभव पाहायचं असेल तर संगमनेर पाहायला अलीकडे 24 तास लागतात. हे कशामुळे, मी मागं संगमनेरच्या कार्यक्रमात दुर्गाताई पण होत्या तिथं, जो शब्द वापरलो परत मला आठवण येते त्या शब्दांची, कारण त्यानंतर अनेकांचे कॉमेंट्स आले त्या शब्दांना, आणि तो सत्य आहे. महाराष्ट्रातील अनेक गावं, अनेक तालुके, अनेक जिल्हे, अनेक शहर पाहिले, पण पुण्याचे 3 प महत्वाचे आहेत. 3 प. पाणी संगमनेरला कमी नाही. 2 पेठ, संगमनेरची पेठ सर्वात जास्त गजबजलेली. सकाळी 8 ते रात्री 8 एखादी गल्ली ओस पडली हे कधीच दिसतात नाही. पेठ. आणि दुसरा आहे गावाची पत, ती टिकवली. याच एकच कारण, गावात जे जे काही निर्माण होईल रोम पाटील त्याला आशीर्वाद होता. हे महत्वाचं आहे. तुम्हाला गावात जे जे काही निर्माण होत आहे, पर्सनल असो, कोऑपरेटिव्ह असो, काही असो, गावातील अनेक समाजातील अनेक लोक तिथं जग प्रसिद्ध होत चालताना देर वॉज नो ऑब्जेक्शन एट ऑल. पेट पत ऑटोमॅटिक मोठी होती. दुर्गाताईंनी 3 टर्म तिथलं नगराध्यक्ष पद पुरवले. मला वाटतं 3च, इफ आय एम नॉट रॉंग, 3. मग हे कशामुळं, तर ह्या 3 पद इथं ठेवले काय, त्यांच्या बंधूंचं आणि डॉक्टर साहेबांचंही खूपच येऊ द्या. इतक्या वेळ बसलं, फार झालं, बापरे बाप, खूपच छान. एकदा आजींना 11 काढायला. दुसरं खूप महत्वाचं, रमेश ही गादी चालवणं 16 वरची पोळी. आणि मी पाहिलेलं, आजचं पाहिलेलं वातावरण, मी शाळेत असलेलं वातावरण, हा जो प्रचंड कायापालट, रमेश सर्वमान्य या संस्थेचं नेतृत्व आहे. लक्षात ठेवा, गावात कोणाचाही एक पॉइंट देखील नाराजी नसलेलं व्यक्तिमत्व आहे ताई. त्या मुलाने, रमेशने, भाऊ, त्यांच्यानंतर भाऊच बनायला लागले. बरं झालं. प्रश्न असतो, दादा नाव येतंय का, नाना येतंय का, आबा येतंय का, काका येतंय. भाऊ म्हटलं का सगळ्या बहिणींचा विषय मिटतो आहे ना, पोरांचा विषय मिटतो. आणि लहान पोरांना मोठी किती व्यक्ती असली तर भाऊ शब्दाने जवळ येते. भाऊच शब्द आहे. खूप महत्वाचं, खूप छान काम. आता मी जादा बोलणार नाही, फक्त एक ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण जमलोय. खूप जण सांगितलं त्यांना घर साधं होतं, कोपी होती, सत्य आहे सगळं. तर सगळ्यात मोठं झालं का, एवढ्या मोठ्या संकुलाचा अध्यक्ष स्थापनेपासून आतापर्यंत असलेला, मी त्यावेळेसही नव्हतं, आजही भाऊ मी कुठं पाहायचो, प्राचार्यांच्या उजव्या बाजूच्या खुर्चीतली पहिली खुर्ची, प्राचार्य पुढं आणि भाऊ समोर बसलेले. आज रमेश ती स्थिती आहे. मला असं वाटलं मी गेलो रमेशच्या ऑफिस मध्ये बसेल आणि भव्य दिव्य काहीतरी असेल. रमेश प्राचार्य सारखी तर बसले, उजव्या बाजूला तीच खुर्ची तशीच. स्वतःच ऑफिस नाही. भाऊने ऑफिस गावातही ठेवलं नाही. भाऊ कुठं दिसायचे,
चक्क फुटपाथवर, शब्द लक्षात ठेवा, खरा कार्य करणारा मनुष्य ऑफिस मध्ये नसतो, त्याच्या दालनात नसतो, त्याच्या बंगल्यात नसतो, तो जिथं सामान्य माणूस असेल तिथे कुणाची अडचण आली तर भाऊ गोरे काकांच्या दुकानात बसायचे. भाऊ कधी गेली तर तिकडं टाकींच्या गल्लीमध्ये, टाकींच्या वाड्याच्या समोर पायरीवर बसायचे. तिकडे एक शास्त्री होते, ते तंबाखू विकणारे, महाराज कोण तिकडून त्या बाजूने आयुर्वेदिक औषध, हा कोणतरी पंडित, करेक्ट, पंडित डॉक्टर म्हणायचे, पंडित डॉक्टरांच्या शेजारी बसायचे. आणि मी स्वतः खूप जवळून पाहिलेलं राहतं, 65-70 वर्ष पाहतोय की शिंदे पाटलांचं एक वैशिष्ट्य तुम्ही ऐका. इथं पाटील कुणाला म्हणतात, इथं जुन्या याच्यापासून गोठ्यांना म्हणतात, सदाप्रदा पाटील नाही म्हणतात, गाडेकरांना पाटील आहोत आपण सगळे, सदाभान नाही, गाडेकर नाही, मेत्र नाही, कोणालाच नाही पाटील. पाटील कोण? गोठे असायचे. मग मी खूप वेळा विचारायचो, हे सगळे गोठे पाटील इकडं आलं का मोठे पाटील, पण शिंदे पाटील कसे? आणि मग लक्षात घ्या, साधी गोष्ट नाही, ते या गावचे मूळ वतनदार नव्हते, नक्कीच या गावचे नव्हते, कारण एकच घराणं शिंदेचं, ते गावाच्या पलीकडे झोपडीत राहणार. आणि या माणसाला काय रुबाबदार होतं ते मला सगळ्यांनी सांगितलं. तांबे मॅडम दुर्गाताई तुम्ही पाहिलं होतं का नाही? कुणाच नाही पाहिलं, मग कुठेतरी मोठा फोटो आणून पाहायचा आहे. रमेश किरकोळ स्पीच झाले असते तर सांगू का, पलीकडची 3 नंबरची हात वर कर, ती हा हे माझे जावई होणार होते, तू सांग कोणी पाहायला आले होते माझे आलं तोच माझे चाल काय होय. तर भाऊंना कधी ऑफिस नव्हतं बेटा, आणि कोणी रस्त्याला कोणाचाही अडचण आली तर डॉक्टरला फोन लाव अलीकडं, त्या माणूस पाठवणार, त्या डॉक्टर सांग हे गरीब पेशंट आहे, त्या तलाट्याला सांग याचे पैसे घेऊ नको, त्या ग्रामसेवकाला सांग पद्धत अशी होती. आणि कोणी पिये नाही हाताखाली, जो गल्ली दिसल त्याला, जो गल्ली हे इकडे हे रामभाऊ काय ते एवढं जा त्याला सांग. इतकी ऑफिस चालवण्याची साधी पद्धत, अत्यंत गोरे काका कडक होते, ती जायची भीती, पण भाऊ बसलेला असले का सुरेशराव काही वाटत नव्हतं, सरळ जायचं, भेटायचं तिथे, सरळ भेटायचं, अत्यंत अत्यंत सिंपल. एक सवय छान, सतत पान, सतत तोंडामध्ये पान. कोणत्याही पानपट्टीवर गेला का त्या 5-6 पानपट्ट्या त्या चिखली रोडला तिकडं गेला भाऊ आले की एक पान रेडी असायचं. पान खाण्याचं छंद मागायचं सांगितलं का जेवणाचं ताईने छोट्याने सांगितलं दूध राहत्यात 2च माणसं सतत दुधावर राहिले, जास्त वेळ दूध पिले, एक भाऊ दुसरं मी नाव सांगणार नाही, आणि ते खरंच गुटगुटीत राहिले, छान राहिले शेवटपर्यंत. अगदी बालकृष्णासारखा चेहरा, वय जरी धाडलं, उंची जरी असेल, ते पाठ व्यक्तिमत्व. एक सांगतो, राहत्यात कोणी आमदार खासदार कोणाची मिरवणूक चालली का लोक अगोदर जागा धरायचे, पुढे जायचे, आमदाराच्या खासदाराच्या मंत्र्याच्या. पंडित नेहरू सुद्धा इथून पायी गेले, अशोक इथून इंदिरा गांधी बोट धरून गेलेल्या इथून पंडित नेहरू उतरले, ते गाडी इथं उभी केली, म्हणजे माग गाडी पायी जवळजवळ अर्धा किलोमीटर पंडित नेहरू आणि संजीव रेड्डी हे चाललेले. भाऊ सगळेजण अगोदर रिझर्व करायचे, पण आलेला मंत्र्याला राहत्याची ओळख कोणती की पहिल्यांदा पाहिलं तर सगळे आमच्या सारखे छोटे मोठे, भाऊ पाहिलं तर तो मंत्री, तो आमदार, तो खासदार, या विशेष नाही काय, सेल्फ आयडेंटिटी. आणि भाऊंच्या मागे मग गोरे काका, भांडास पाटील, हे सगळेच एक पारच माणसं होते, हे सगळे राहायचे. आमचे दादा राहायचे, दादा पण उंचीला पण कमी पडायचे भाऊंच्या मानाने,
आलं लक्षात? तर त्या पद्धतीने एकदम धिप्पाड व्यक्तिमत्व. भाऊंच्या समकालीन त्या छोट्या कन्याने फार सुंदर सांगितलं. कोणाची दिसोरे सावंतची कोणाची होती ती नाते त्यांची. काय सुंदर बोलली तिने, बरोबर ओळखी सांगितलं. कोण महत्वाचं? विठ्ठल आप्पा, तिकडं भाऊशेठ टाकी, आलं का लक्षात? जे जे सांगत होते वारुभाऊ मेत्रे, आलं का? तिकडं गाडेकर, ठारभारी गाडेकर वगैरे सगळं ते यायचं. वैभव आले, आलं का लक्षात? दादा साहेबांचं छोटं एवढं चालतं, तो पार्टी वेगळी होती पण बैठक बसायची त्यांची, आधी बैठक असायची. मला एक अजून आठवतं, खेड्यापाड्यात जर वाद झाले, भांडणं झाले की केलवड, कोराळा, काकडी, आडगाव इकडले लोक आले का पोलीस स्टेशनला 2 पार्ट्या आल्या तर एक पार्टी त्यातली भाऊंना येऊन भेटायचे. भाऊंनी तिथून सांगायचं, पोलीस साहेबांना निरोप सांग, दोघांना त्रास नाही, काय करायचं ते पहा आणि दोघं काढून द्या. माझ्या समोर 2 वेळा पाहिलेलं आहे आणि नाही ऐकलं तर माझ्या ताईने सांगितलंय, पोलीस स्टेशनला निवड दिसले का तिथल्या बाहेरच्या त्या पोलिसांनी सांगायचं भाऊ आले. चक्क भाऊ आल्यानंतर त्यावेळेचे पोलीस इन्स्पेक्टर पीआय कडत असायचे, पण भाऊ आले का उभं राहायचं. भाऊला काहीच बोलायचं नाही, काहीच नाही. ए इकडे रे, परत असं असं करू नये, ए इकडला तू इकडे रे, काही करू नको झाली. अरे काय दरारा होता, काय होतं. आज कुठे राहतात, कोण आहे, गरज नाही का त्याची. राहता संपन्न झालाय, राहता लोकसंख्येने खूप झालाय. किती झालाय? जवळजवळ 5-6 पट वाढलाय. नगरपालिका मिळत नव्हते, लोकसंख्या कमी होती आणि आज अवघड आहे, नगरपालिकेच्या खूप पुढे निघून गेलंय. पण लक्षात ठेवा, माणसं कमी, कर्तृत्व आहे पण निस्पृह कर्तृत्वाची वाण आमच्याकडे आहे आणि ती भरून काढण्याची ताकद तुम्हाला पाहिजे. राहते तर आम्ही वैभवाने सांगतो, 1957 साली झालेलं स्कूल, जागा 1 इंच वाढत नाही. आपली जबाबदारी नाही का? जागा सर जजुरकर सर 1 इंच जागा होती. तुम्ही सगळे त्यावेळेचे माझे गुरुजन, आजही माझ्या सर्व गुरूंना तुम्ही असलेले एक लक्षात एक प्रथा आहे, शंकराचार्य जर निर्वाण झालं किंवा शंकराचार्य जर थकले तर येणारा किती छोटा शंकराचार्य आम्हाला त्याच ठिकाणी प्रिय आहे, त्याच ठिकाणी प्रिय आहे. प्रत्येक धर्मामध्ये ती प्रथा आहे. तसं शारदाचे त्या काळातले माझे काळे सर, त्या काळातले माझे रोम सर, त्या काळातल्या माझ्या न्यायते मॅडम, त्या काळातले बकरे सर, त्या काळातले बुजरे सर खूप आहेत, एक बोटे सर वगैरे, ते जरी नसतील आजच्या दृष्टीने तुम्ही सर्व शिक्षक डांगे सरांच्या दृष्टीने एकच शब्द आहे, एकच वाक्य आहे, लक्षात ठेवा, एकच वाक्य आहे. अज्ञान तिमिरांधानां ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे. आज तर्टे सर माझ्या बकरे सरांच्या जागेवर, आज तर्टे सर माझ्या जाधव सरांच्या जागेवर, तर्टे सर मध्ये सरांच्या जागेवर, जे जे त्या काळातले प्राचार्य त्यांची गादी तुम्ही चालवता. प्लीज शारदा हायस्कूलचा शिपाई असो, वॉचमन असो, टीचर असो, आमच्या सारख्या या विद्याशाळेतल्या विद्यार्थ्यांना अत्यंत आदरणीय आपण आहात. डे टू डे आमची भेट होत नसेल, आपल्या ओळखी झालेल्या नसेल, पण इथं येणारे प्रत्येकपेक्षा आमच्यापेक्षा 50 वर्षांनी छोटी जरी असली तर त्या संकुलाचे टीचर आहे आणि त्या संकुलाच्या टीचरला आमचा अगदी अंतःकरणापासून नमस्कार आहे, नमस्कार. मित्रांनो,
भाऊंबद्दल एक जसे लेख झाला, बरं झालं ते सुरुवात झाली, पण राहत्याचा स्वातंत्र्यानंतरचा इतिहास लिहायला बसावं लागेल, कोणीतरी नेमावं लागेल. आणि मला एक विनंती आहे आपल्याला, प्लीज नाही उभे राहा सर, तुम्ही उभे राहा प्लीज, तुम्ही मते सर, हा इतिहास लिहायचा 1000 पानं फायदा, काहीच करू नका, सगळेजण मिळून करा आणि त्याचा पूर्ण लागणारा खर्च मी करायला. त्याचा इतिहास लिहिला जावा, हे लिहिताना रयत संकुल सोडून इतिहास पूर्ण होत नाही. इथं आलेल्या प्रत्येक प्राचार्य, प्रत्येक टीचर, विशेष शिक्षकांचे, क्लबचे आणि शिपायांचे नाव, आमच्या गजानन त्याचं नाव आठवतं बघा, ते चहा देताना कोण देत होते मला, रस्ताच आहे गजानन सेम आहे बाबांनो. अरे इतिहास लिहून ठेवा कुटुंबाचा, कोणी नाही कोणाचं, लक्षात ठेवा. तुमचं आहे फक्त इतिहास, तुमचं नाव राहू द्या, कधी ना कधी ना कधी तो इतिहास शेवटी जगात आयुष्यात कामाला इतिहास येईल. प्रत्येक कुटुंबाचा इतिहास असावा, या संस्थेच्या स्थापनेपासूनचा इतिहास असावा. मध्ये सर आपल्याला किती बाहेरचं काम केलं तर क्षणिक ठरेल, पण इतिहास लिहून ठेवा, चांगले रायटर घ्या, प्रत्येक गावोगाव गल्ली गल्लीत जा, प्रत्येक खेड्यापाड्यात जा, केलवड पासून, कोरड्यापासून, खडक्यापासून, शिर्डीपासून, आस्तगाव पासून, रांजणगाव, एकुरग्यापासून आलेले विद्यार्थ्यांची यादी पहा, त्यांच्याकडनं घ्या. जुने लोक संपायच्या आधी ते बोलतात, ऐकतात, त्यांना समजतं, आपले बोललेले विचार पडतात, तोपर्यंत टेप घ्या, काही लिहायचं नाही, पटापटा टेप घ्यायचा, आपल्याजवळ मोबाईल आहे, सर्व सेव्ह करा. अनेकांचे विचार तुमच्या मनाने मते सर लिहा. बरोबर आपलं दोघंही सर्वजण, अजून जे जुने माझी टीचर असतील, माझी प्राचार्य असतील, हे काम आपल्यालाच करावं लागेल. यांच्याजवळ विचार, तुम्ही जवळ आमच्या दादांजवळ बसा, तुम्हाला कमीत कमी 100 पानांचे विचार आहे. दादा थकले, दादाची विस्मृतीत गेलो, काय करायचं, इकडं साकुरीला जा, खूप मोठी संख्या राहतात. साकुरी इज अ ट्विन सिटी, लक्षात ठेवा. पिंपळस इज अ ट्विन सिटी, पण कर्तबगार लोकांची भूमी आहे आणि या गोष्टींना चालना द्यावा लागेल. दुसरी गोष्ट, ही जागा मग माझी खंत आहे थोडी, एवढी जागा का, किती वर्ष आपण असल्यापासून त्याची 1 इंच वाढायला तयार नाही. हे काम रमेशजींचं नाही, हे काम येणाऱ्या स्टाफचं नाही, हे काम तुमचं आमचं आहे. माझं विनंती आहे, करत असाल, जागा मिळत असेल, काही होत असेल, मी खाजगीत त्या गोष्टी बोलेन, खाजगीत बोलेन, मला तर पब्लिक मध्ये नाही. ही जागा मिळवण्याकरता सर्वांनी धडपड करावी, अधिक जागा व्हावी. ही जागाचं मला वाटतं, मी ऐकलंय की प्लॅन, जुनी जी आमची शाळा आहे, ही जागा पाडून तिथं मोठी इमारत होत आहे. रमेशजी, 1 मिनिट बाळकांनो लक्षात द्या, तुमच्या करता रमेशजी, आपल्या भागामध्ये G+5 चा परवानगी आहे. G+5 ग्राउंड +5 मजल्याची इमारत, भव्य इमारत व्हावी, मोठमोठे हॉल व्हावे आणि सगळ्या पद्धतीने सुविधा व्हाव्या. याकरता ग्रामस्थांच्या मदतीने, तुम्ही आता रयतकडे सारखी व्यवस्था नाही. एक काळ असा होता, काळे साहेब या भागात अध्यक्ष असताना या भागातून रयतला मदत होत होती, खूप मोठ्या कारखान्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून. आपण जर इतर संस्था उभ्या करायला, मेन सातारच्या संस्थेला मदत करणारे आपण लोक होतो, तर आज आपली संस्था आपणच मोठी करावी आणि चंग असावा. सगळे उपस्थितांनो, तुमच्या डोळ्यासमोर व्हावी, ही तुमच्या डोळ्यासमोर व्हावी. तर त्या पद्धतीने आपण सर्वांनी, त्यातही प्लीज, माझी शाळा आहे, ही शाळा दुर्गाताई माझी आहे, ही शाळा माझी, ते जे स्कूल आहे ना प्रीती सुधाजी, ते त्या विद्यार्थ्यांचं, आपण फक्त देवाने आपल्याला चालना दिली, बांधायला लावलं, सुरू करायला लावलं, चालवायला आपण चालक आहोत, त्या शाळेचे चालक आहोत, पण इथले विद्यार्थी या शाळेचे मालक आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या शाळेचे सगळ्या माजी विद्यार्थ्यांची यादी केली तर ती लाखाने होणार आहे. आणि आपले जे विद्यार्थी पर भागात गेलेले, राहत्यातील थोडेसे मिडल क्वालिटीचे असेल, पण पर भागात गेलेले, पर राज्यात, पर देशात आणि पर जिल्ह्यात गेलेले
एकही व्यक्ती तुम्हाला नाकार देणार नाही. हा फक्त फिरावं लागेल, रमेशजी थोडीशी मोठा गॅप घ्यावा लागेल, एक गाडी 1-2 गाड्या घ्याव्या लागतील आणि आपण त्यांना इथं एक तर सर्वांना गेट टुगेदर घ्या. टोटल माझे विद्यार्थ्यांचं पण ते एका वेळी घेऊन जमणार नाही. माझ्या थोड्याशा सूचना आहेत. एका दिवसाला 1 वर्षाचं तुम्ही फक्त सांगायचं 1962 ची बॅच, 1963 ची बॅच, 1964 ची बॅच, असं करत या. आमच्या सारख्याला दर बॅचला बोलवा, आपण आव्हान करू आणि आपलं थोडं थोडं करत आपलं तळस असेल आणि ही इमारत माझी पाहण्याची, आपली सर्वांची पाहण्याची G+6 मग परत 100 वर्ष काळजी राहील. G+5 6 मजली इमारत करावी आणि 6 मजल्याची परवानगी आहे. कमी जास्त पडल्यासारखे एवढे मोठमोठे लोक तुमच्या पाठीमागे आहेत, काही कमी पडणार नाही. मित्रांनो, सर्वांनी एक लक्षात ठेवा की मुलं शारदा हायस्कूलचा विद्यार्थी हा खूप लांब पोहोचला. तुम्ही जर यादी पाहिले, अनेक मुलं परदेशात आहे, परराज्यात आहे, परजिल्ह्यात आहे आणि राहतात आहे जे आहेत त्यांनी खूप मोठी धमाल केली. तर मी मागं सांगितलं यशस्वी मुलं या ठिकाणी मागं बसले होते. आता वेळेअभावी काही निघून गेले. प्रत्येकाचं आयुष्य प्रचंड यशस्वी होण्याकरता डांगे सरांच्या, अर्थात मला आता डांगे सर म्हणत आहे, शोभा दादाजी म्हणतात, त्यावेळेस तुमच्या काळातला इंद्रभान, आताचा डांगे मध्यंतरी डांगे सर आता वय झाल्यामुळं 73-4 आपण चाललो आणि त्या दृष्टीने आता दादाजी म्हणतात. माझं काम काही नाही, परंतु शोभा तुझ्या माहिती का फक्त 14 वर्षापूर्वी कॅन्सर होऊनही मी उभा आहे. तर देवाला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचे असले तर आपल्याला शक्ती देतो, इच्छाशक्ती देतो आणि त्या विल पॉवरच्या जोरावर आपण खूप मोठी झेप घेऊ शकतो. पुनश्च सगळ्या मुलांना आणि इथल्या स्टाफला रमेश भाऊ तुम्हाला एक छोटीशी एक थँक्स देतो. ऐका काय थँक्स देतो, ऐका. आपने अपना बनाया मेहरबानी आपकी, आपने अपना बनाया मेहरबानी आपकी, प्यार से हम सबको बुलाया मेहरबानी आपकी. नारायणराव, आपने अपना बनाया मेहरबानी आपकी. ओम शांती. विद्यार्थी मित्र, वेळ भरपूर झालेला आहे. आज आपण ज्या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व काल शिंदे पाटील यांची पुण्यतिथी या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय आणि या शारदा संकुलाचे माजी विद्यार्थी आदरणीय डांगे सर हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी सर्वांना आपल्याला उपकृत केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर आपले दुसरे सन्माननीय अतिथी आदरणीय दुर्गाताई तांबे, डॉक्टर तांबे साहेब यांचं नेहमीच आपल्या शारदा संकुलावरती प्रेम असतं आणि आपण त्यांना कुठली आपली एखादी अडचण सांगितली तर सुटकी सरशी आपली अडचण दूर करण्यासाठी डॉक्टर तांबे साहेब हे नेहमीच तत्पर असतात. अशा त्यांच्या अर्धांगिनी दुर्गाताई तांबे याही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्यांचे पण आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी दुसरे प्रमुख अतिथी आपल्या शाळेवर नेहमीच प्रेम करणारे गणेश राऊत फाउंडेशनचे सचिव आदरणीय गोरडे सर, तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचं पण आपल्या शारदा संकुलाला नेहमीच सहकार्य असतं, त्यांचे या निमित्तानं आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या शारदा संकुलाचे आपले सहकारी
आदरणीय कारले पाटील गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला उपकृत केलं. त्याचबरोबर आपल्या शाळेवर नेहमीच प्रेम असणारे व भाऊंच्या समवेत काम करणारे विठ्ठल आप्पा सदाकर, त्यांचे सुपुत्र आदरणीय दादा हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचाही आभार मानतो. त्याचबरोबर मते सर, दोन्ही मते सर साकुरीतील सिद्ध संकल्पाचे मालक आमचे मित्र दिलीपजी रोहन पाटील हेही उपस्थित राहिले. त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या शिर्डी संस्थांचे विश्वस्त आमचे मित्र दंडोजी पाटील हेही या कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर या शिंदे परिवारावर प्रेम करणारे आमचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट मित्र, त्याचबरोबर या पंचक्रोशीतील सर्व शारदा शैक्षणिकावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक हेही या कार्यक्रमास उपस्थित राहिले. त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी आतापर्यंत व्यवस्थितपणे बसलेले आहेत. आम्हाला सर्वांना टेन्शन होतं की डांगे सर आपल्याकडे आपल्या शाळेत येत आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. आपले विद्यार्थी त्यांच्यासमोर कशा पद्धतीनं राहतील हा एक सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न होता. परंतु आपल्या डांगे सरांना पण सर्वांनी आपण आपलंसं करून घेतलं. सर्व विद्यार्थ्यांचे पण मी त्यांना आभार मानतो. आजचा कार्यक्रम संपलेला आहे. सर्वांनी जेवण करून मगच शारदा संकुलाचा परिसर सोडायचा आहे. या सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित राहिले. सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय करतो.